नमस्कार. आज 19 ऑगस्ट 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, डिजिटल व्यवहारांचा सुकाळ तरीही रोखीचा टक्का कायम. पहा, 2016मध्ये आपल्या देशामध्ये नोटाबंदी झाली. मग नोटबंदी झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून पहा, तत्कालीन वेळेस पेटीएम वॉलेटनुसार तुम्ही कॅशलेस ट्रान्झॅक्शन करत होतात, बरोबर आहे. मग त्याच दरम्यान आपल्याकडे आली UPI टेक्नॉलॉजी. ओके, व UPI टेक्नॉलॉजी आल्यानंतर पहा, कॅशलेस व्यवहार अतिशय जास्त प्रमाणात उदयास आले, किंवा म्हणजे पहा त्यासोबतच जोड आली पहा 2016-17 दरम्यान जिओ. ओके, या सर्वांनी एकत्रितरित्या करून पहा डिजिटल रिव्होल्यूशन आपल्या देशामध्ये आणलं, व डिजिटल रिव्होल्यूशननुसार कॅशलेस व्यवहार अगदी जास्त प्रमाणात वाढले पहा आपल्या देशात, बरोबर आहे. ओके, मग आता कॅशलेस व्यवहार, आता पहा तुम्ही आणि मी दोघं पण कॅशलेस व्यवहार करत आहोत. ओके, तुम्ही मला डायरेक्टली डिजिटल ट्रान्झॅक्शन पद्धतीने पैसे पाठवत आहात, बरोबर आहे. मग आपण तिथे कॅश वापरत आहोत का आज घडीला? तर नाही पहा. ओके, म्हणजे आपण डायरेक्टली मोबाईल टू मोबाईल अशा पद्धतीने UPI टेक्नॉलॉजीचा वापर तिथे कॅशलेस प्रमाणात ट्रान्झॅक्शन करत आहोत. पण पहा, मग याचा अर्थ असा, म्हणजे एक हायपोथेसिस आपण असं मांडू पण शकतो पहा, की इथे जर आपण कॅशलेस व्यवहार करत असू ना, तर कॅशमध्ये आपण ट्रान्झॅक्शन जास्त प्रमाणात करत नाही आहात, बरोबर. परंतु पहा, इथे प्रॉब्लेम काय झाला, तर कॅशलेस व्यवहार जेवढ्या पद्धतीने पुढे जात आहेत ना, अगदी त्याच धर्तीवर कॅश प्रमाणात पण जे व्यवहार आहेत ना, तेवढे त्याच पद्धतीने वाढत आहेत. म्हणजे डबल डिजिटमध्ये कॅश प्रमाण वाढत आहे. ओके, म्हणजे एकीकडे कॅशलेस पण वाढत आहे व दुसरीकडे कॅश पण वाढत आहे. मग याचा अर्थ काय आहे? आता अगदी तो अर्थ तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, परंतु आपण याला ना थोडंसं पॉझिटिव्हली घेऊयात, की आज घडीला आपलं भारत देशामध्ये पहा, प्रत्येका जागी किंवा प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल नाही आहे. ओके, म्हणजे जरी असला तरी अगदीच फीचर फोन आहेत, बरोबर. मग ते कॅशलेस प्रमाणात व्यवहार करू शकतील का? तर बिलकुल नाही. मग ते काय करतील पहा, तर आपल्या कागदी नोटाद्वारे ते काय करत आहेत, ट्रान्झॅक्शन करत आहेत, असं हे आपण ग्राह्य धरलं. ओके, त्यासोबतच पहा, अगदी मोबाईल नाही म्हटल्यानंतर कदाचित आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये पहा, काही ठिकाणी वीज पण पुरवठा नाही आहे पहा. वीज पुरवठा नसल्या कारणानिमित्त पहा, तिथं इंटरनेट टेक्नॉलॉजी नाही आहे. ओके, मग याच्या अनुषंगाने पहा, तिथं पण काय होत आहेत, कॅश प्रमाणातच तिथं व्यवहार केले जात आहेत. ओके, आता अगदी या अनुषंगाने पहा, जे RBIचे जे डेप्युटी गव्हर्नर आहेत, यांनी जकार्ता येथे परिषदेमध्ये म्हटलेलं आहे, की भारत देशामध्ये अगदीच जेवढे कॅशलेस प्रमाण आहे, अगदी त्याच दुपटीने कॅश व्यवहार पण वाढत चाललेले आहेत. आता अगदीच इथं जर थोडंसं, म्हणजे हे परीक्षेत लिहू नका, पण मी एक बोलण्याचा प्रयत्न करतो, ज्या व्यक्तींकडे जर आता पहा एकीकडे मोबाईल नाहीत असं जर तुम्ही हे कारण देतात, तर ते अव्यवहार्य आहे. नक्कीच तुम्हाला जे म्हणायचं आहे भ्रष्टाचार वगैरे, तर ते बिलकुल वाढू शकतो पहा, कारण असं तर नाही ना होणार. ओके, मग आता पाहूयात, त्याबद्दल आपण जास्त डीपली वगैरे जायचं नाही, फक्त तुम्हाला लिहायचं काय आहे पहा, उत्तरामध्ये निष्कर्ष लिहित असताना तुम्ही हा पॉईंट नक्की लिहा. म्हणजे ज्यावेळेस मी CAPFची आय थिंक एसे आलेला होता मला CAPFला, त्यावेळेस मी हा पॉईंट लिहिलेला होता. आपला भारत देश अगदीच पूर्णतः डिवाइड पद्धतीने आहे, बरोबर. म्हणजे एकीकडे तुम्ही पाहू शकता की शहरी भाग पण आहे आणि ग्रामीण भाग पण आहे. म्हणजे आपल्याकडे स्मार्टफोन पण आहेत व अगदीच तशाच पद्धतीने पहा फीचर फोन पण वापरणारी जनता आहे. त्याच अनुषंगाने पहा, आपल्याकडे थोडंसं कॅशमध्ये पण व्यवहार करणं काळाची गरज आहे. म्हणजे परिपूर्णरित्या कॅशलेस व्हावं का? तर बिलकुल नाही पहा. तसं सगळे तुम्ही डिजिटल शाळा व्हावं का? असं तुम्ही म्हटलात तर तिथं पण तेच म्हणायचं आहे, की परिपूर्णरित्या डिजिटल काही पण होणं चुकीचंच आहे. तर त्याला थोडंसं तरी ना एक क्लासरूमची जी हॅबिट आहे ती पण असणं काळाची गरज आहे. अगदी तसंच इथं पण आहे, की पूर्ण काळ कॅशलेस न होता थोडं तरी कॅश प्रमाणात असणं हे गरजेचंच आहे. कारण पहा, कुठे वीज पुरवठा नसतो, कुठे इंटरनेट पुरवठा नसतो, किंवा ग्रामीण भागामध्ये पहा तेवढं सायबर किंवा अगदीच डिजिटल साक्षरता आपल्या देशभरामध्ये नाही आहे. या कारणानिमित्त परिपूर्णरित्या आपण कॅशलेस होणं हे चुकीचंच आहे. ओके, आय होप हे निष्कर्ष तुम्हाला चांगल्यारित्या समजलेलं पण असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. राज्यातील 2 कोटी मतदारांची नावे धोक्यात, मुंबईत 36 लाख तर ठाण्यातील 28 लाख मतदारांचे अर्जच नाहीत. मग आता याबद्दल काय करायचं आहे, तर 24 तारखेला पहिली ज्यावेळेस लिस्ट येईल त्यावेळेस तुम्हाला याबद्दल चेक करायचं आहे की तुमचे नावं तिथं आहेत किंवा नाही आहेत. जर नसतील तर लवकरात लवकर तुम्हाला तिथं सांगायचं आहे. ओके, की बाबा माझं नाव नाही आहे, फॉर्म 6 आहे ना आय थिंक, तो तुम्हाला भरून द्यायचा आहे. ओके, डन. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समिती, नीट हिंसेची चौकशी. आता या समितीमध्ये कोण कोण असणार आहे ते सर्वात प्रथम पाहून घ्या. तर उच्चस्तरीय समितीमध्ये
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, एक माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांचा इथे समावेश असेल. समितीत समाविष्ट करायच्या इतर सदस्यांबाबत विविध पक्षकारांकडून सूचना प्राप्त झाल्यानंतरही समिती स्थापन करण्याचा आदेश बुधवारी जारी केला जाईल, असं खंडपीठाने सांगितलं आहे. आता सध्याला फक्त त्यांनी उच्च न्यायालय वगैरे ही म्हणजे त्यांचे जे निवृत्त न्यायाधीश आणि सीबीआयचे जे माजी संचालक वगैरे आहेत ना, यांचं नाव सांगितलंय. परंतु यामध्ये पण आणखीन बदल केले जाऊ शकतील. बुधवारी आपण म्हणजे आज ही समिती गठीत केलं जाईल. ओके, त्याबद्दल आपण पाहणारच आहोत. परंतु पहा, आता या केसला ना दोन्हीकडे पाहूयात. एकीकडे लोकसत्ता आहे व दुसरीकडे पहा आजचं द हिंदू आहे. ओके, दोन्ही वृत्तपत्राला एकत्रित आपण पाहणार आहोत. तर पहा, या बातमीला मी हायलाईट पण केलेलं आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे पहा, ज्यावेळेस केंद्र सरकारला विचारण्यात आलं ना की बाबा तुम्ही 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांना का मारहाण वगैरे तिथं झाली, कारण विद्यार्थ्यांना पहा एकत्रित येण्याचा अधिकार त्यांना नक्कीच आहे, बरोबर. आर्टिकल 19 आहे का नाही, तर बिलकुल यस. यांना आंदोलन करण्याचा पण बिलकुल अधिकार आहे. यांनी काही शस्त्र वगैरे घेऊन आले होते का, तर बिलकुल नाही. मग त्यावेळेस पोलिसांनी काय म्हटलंय पहा, तर पोलिसांनी एक ॲफिडेव्हिट तिथं फाईल केलाय. मग पोलिसांचं म्हणणं असं आलेलं आहे की ते जे प्रोटेस्ट होतं त्या प्रोटेस्टमध्ये तुम्ही पाहू शकता कुठे गेला, एकच मिनिट द्या. तर त्यात मर्डरर आले होते, रेपिस्ट आले होते, चाइल्ड सेक्शुअल अब्यूजवाले आले होते. ओके, असे सर्वजण आले होते असं दिल्ली पोलिसांचं ॲफिडेव्हिट तिथं सांगत आहे की बाबा त्यामुळे त्यांना मारहाण झाली. परंतु सगळ्यात महत्त्वाची प्रॉब्लेम काय आहे पहा, अगदी तर इथे ज्यांच्याकडे नेमप्लेट नाही आहेत ते मग कसं पोलिसांच्या सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसांकडून त्यांनी कसं लढले, मग त्यांच्याबद्दल त्यांनी काही ॲफिडेव्हिटमध्ये वगैरे फाईल केलं आहे का, ते याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह तसंच ठेवलं आहे. मग ह्याबद्दलच काल पहा सुप्रीम कोर्ट इथं भडकलेलं आहे जास्ती. ओके, व सुप्रीम कोर्टाने पण आर्टिकल 142 तिथं वापर करण्याचं ठरवलेलं आहे. पहा कुठे गेला तो आर्टिकल, हे आर्टिकल 142. त्याच्यानंतर पहा पोलिसांनी डायरेक्टली इथं आकडेवारी दिले, 2873 असे व्यक्ती होते तिथं. व ते कशावरून समजलं, तर त्यांनी इश्वाकू हे व्हॅन तिथं लावलेलं होतं पहा, फेशियल रिकॉग्निशन टेक्नॉलॉजी. आता ही फेशियल रिकॉग्निशन जी टेक्नॉलॉजी आहे ना, ती तुमच्या राईट टू प्रिव्हसीचं हनन होतं. आर्टिकल 21चं डायरेक्टली तुमचं हनन आहे. मग हे याच्यापूर्वी नोटिफिकेशनमध्ये सांगणं तरी गरजेचं होतं किंवा ज्यावेळेस आंदोलन होईल त्यावेळेस आम्ही तिथं वापर करू. परंतु पहा पोलिसांनी ते नोटिफिकेशनमध्ये वगैरे आपल्याला दिलं नाही की आम्ही तिथं राईट टू प्रायव्हसीचं तुमच्या हनन करणार आहोत, किंवा जर तुम्ही आंदोलनाला आलात तर तुम्ही मास्क घालून या, अन्यथा तुमचे राईट टू प्रायव्हसी तिथं हनन होईल. फेशियल रिकॉग्निशन टेक्नॉलॉजी ही आम्ही यूज करत आहोत असं दिल्ली पोलिसांनी कोणालाही सांगितलं नाही. मग याचा परिणाम काय होत आहे पहा, अगदी एखादा आता अगदीच पहा राईट टू प्रायव्हसीचं तर तुमचं हनन झालं. म्हणजे मी जर प्रोटेस्टमध्ये गेलो असतो व माझं जर फेस तिथं स्कॅन झालं असतं व अगदी मला जर कोणी दुसऱ्या पद्धतीने जर ब्लॅकमेल केलं असतं तर ते काय होईल पहा, माझ्या राईट टू प्रायव्हसीचं ते हनन आहे, बरोबर आहे. व मला ब्लॅकमेलिंग होईल व माझी ब्लॅकमेल झाल्यानंतर अगदीच पहा ते कुणाही लेवलपर्यंत वगैरे जाऊ शकतं. मग तेच पहा माझे फंडामेंटल राईट्स इथं व्हायलेट झालेत. एकतर आर्टिकल 19चं पण इथं व्हायलेशन आहे, बरोबर. व जरी मी मान्य केलं की बाबा तिथं उपद्रवी लोक आलेले होते किंवा त्या आंदोलनामध्ये उपद्रवी घटक आलेले होते, बरोबर आहे. मग पोलिसांनी त्यांना पहिल्यांदाच बाजूला करणं काळाची गरज होती, बरोबर आहे. तुम्ही अगदीच पहा त्या प्रोटेस्टला जर तुम्ही पूर्वीपासून जर फॉलो करत असाल ना, तर तिथं कोणीही CJPच्या प्रोटेस्टच्या विरोधात जर नारे लावण्याचा प्रयत्न वगैरे केला असेल तर पोलीस डायरेक्टली त्यांना डिटेन करत होते. हे म्हणजे तुम्ही स्वतःहून पाहू शकता, म्हणजे याच्यापूर्वी ते बातम्या आलेल्या आहेत. ओके, पोलीस स्वतःहून त्यांना डिटेन करत होते की म्हणजे ते प्रोटेस्ट खराब होऊ नये यासाठी, बरोबर आहे. मग पहा 18 जुलै रोजी सोनम वांगचुक यांना त्यांनी पोलिसांनी किडनॅप म्हणता येणार नाही, परंतु त्यांना डिटेन केलं. ओके, मग डिटेन केल्यानंतर मात्र हे सर्व घडलेलं आहे, बरोबर. मग म्हणजे पोलिसांच्या हातातून ऑलरेडी सिच्युएशन गेलेली होती. मग सिच्युएशन गेली असताना पण पहा त्यांनी काय केलंय, 2873 पर्सनल जे होते ते मर्डरर होते किंवा असे उपद्रवी घटक होते असं त्यांचं मत आहे. मग पहा त्यांनी याची लिस्ट तरी देणं काळाची गरज आहे, किंवा आम्ही ही जी फेशियल रिकॉग्निशन जी व्हॅन तिथं थांबवलेली होती ती अगदीच योग्य पद्धतीने झालेलं आहे. व या अनुषंगानेच पहा हे फक्त जे 2873 व्यक्ती आहेत यांच्यावरतीच आम्ही FIR फाईल केले आहेत, हे त्यांनी डाटा देणं गरजेचं आहे. आणि आता प्रॉब्लेम काय आहे पहा, यामध्ये इनोसंट व्यक्तीवरती पण FIR होतो. मग याच कारणानिमित्त पहा सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे काल की आम्ही आर्टिकल 142चा इथं वापर करत आहोत व ज्या विद्यार्थ्यांवरती FIR झालेली आहे, आता अगदी ही उच्च समिती गठीत त्यामुळेच केलेली आहे पहा की आता अगदी तुमच्या आपल्यापैकी जर एखाद्या विद्यार्थ्यावरती जर FIR झाली असेल, आता अगदी ते फक्त दिल्लीतच नाही तर मुंबईमध्ये पण जर तुमच्यावरती FIR झाली असेल व तुम्ही जर त्या समितीकडे जर दाद मागितलात की माझ्यावरती FIR झालेली आहे, तर ती डायरेक्टली समिती पहा तुमची चौकशी करेल व
खरंच ती FIR म्हणजे योग्य नाही आहे व ती चुकीची जर असेल ना, तर आर्टिकल 142 नुसार तुमची ती FIR तिथं क्वॉश करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे व हेच करणं अपेक्षित होतं पहा. आणि आता प्रॉब्लेम काय झालेला आहे पहा, फक्त प्रोटेस्टमध्ये गेल्यामुळे किंवा फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजीमुळे पहा ब्लॅकमेलचे पण केसेस आपल्याकडे आलेले आहेत. आता इथं सुप्रीम कोर्टाने स्वतः म्हटलं आहे पहा की महिला आंदोलकांचे लैंगिक शोषण आणि ऑनलाईन छळ तसेच समाज माध्यमाद्वारे लक्ष केल्याच्या आरोपांची ही समिती ही चौकशी करेल. का झालेलं आहे मग असं, तर अगदी पहा फेशियल रिकॉग्निशन टेक्नॉलॉजी या कारणानिमित्त. व पहा याच्या पूर्वी फेसबुकने पण फेशियल रिकॉग्निशन टेक्नॉलॉजी वापर केलेला होता, त्याला अगदीच पहा ती बंद करण्यात आलेली आहे. व आजच्याच द हिंदूमध्ये आय थिंक एक बातमी आलेली आहे, आपण त्या बातमीला डायरेक्टली पुढे पाहूयात. हा, तर ही बातमी तुम्ही पाहू शकता पहा, 29 स्टेटमध्ये ट्रायल चालू आहे फेसबुक किंवा जी मेटा कंपनी आहे यांच्या विरोधात. म्हणजे इंस्टाग्राम आणि फेसबुक हे जर केस हारले, त्यांनी मेटा कंपनीने जर ही केस हारली ना, तर जे आज घडीला अल्गोरिदम आहे ना, ते अल्गोरिदम तिथं डिसमेंटल केलं जाऊ शकतं. कारण आज सध्याला तुम्हाला माहिती आहे अल्गोरिदम कसं दाखवत आहे, तुम्ही जर एक रील अशा पद्धतीने पाहिलात, म्हणजे ए या विषयावरती जर तुम्ही रील पाहिलात किंवा पहा UPSCची टॉपर रॉयल एंट्री असं जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात ना, तर तुम्हाला सगळ्या टॉपरच्या रॉयल एंट्रीज दाखवणार आहे त्यांनी. ओके, मग हे अशा पद्धतीने त्यांनी अल्गोरिदम सेट केलं आहे की तुम्ही त्या व्यसनामधून बाहेर पडू नये. ओके, मग ह्या व्यसनामधून बाहेर पडायचं आहे किंवा नाही, आता हे म्हणजे अगदीच कोण ठरवत होतं, तर इंस्टाग्राम ठरवत होतं पूर्वी. म्हणजे आता अगदी तुम्ही आता कदाचित तुम्ही अभ्यासामुळे तेवढंसं इंस्टाग्राम वगैरे यूज करत नसाल मे बी, परंतु ज्या व्यक्तीला किंवा जे छोटे बालक वगैरे त्यांना जर माहिती नसेल इंस्टाग्रामचा कसा फेअर यूज आपण करावा किंवा नाही, ओके, मग ते जर फक्त हसण्यासाठी किंवा म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन घेण्यासाठी वगैरे इंस्टाग्राम म्हणजे दिवस दिवस ते रील बघत बसू शकतात, अशा पद्धतीने आपल्याकडे कॅन्डिडेट आहेत. मग अगदी हे चुकीचं होत आहे. मग याच विरोधात पहा USA मध्ये ही केस चालू आहे. मग नक्कीच पहा याचा जर निकाल आला फेसबुकच्या विरोधात किंवा मेटाच्या विरोधात, तर नक्की अल्गोरिदम यांचं डिसमेंटल केलं जाऊ शकतं. पाहूयात पुढे काय होईल याचं. परंतु सध्याला जी महत्त्वाची केस आहे तर हीच पहा की सुप्रीम कोर्ट आता याबद्दल कठोर पावलं उचलण्यास तयार झालं आहे व हे गरजेचे आहेत. पहा आता अगदीच मी पण याबद्दल जास्त हे म्हणत नाही आहे. पहा म्हणजे जे प्रोटेस्ट झालं किंवा जे पोलिसांवरती अत्याचार झालं ते मी मान्य करतोय, परंतु विद्यार्थ्यांच्या अत्याचारांचं कोण बोलणार आहे मग इथे. ओके, कारण त्यांनी सॉलिसिटर जनरल पुढे येत आहेत, पोलिसांना घेऊन त्यांनी पुढे आलेले आहेत. किती पहा 2873 तिथं पर्सनल त्यांनी सांगितले, परंतु त्यांच्यावरतीच FIR व्हायला पाहिजे होती ना. मान्य करतो त्यामध्ये पण येतात पहा, आता 100 व्यक्तींमध्ये सर्व काही 100च दुधके धुले अशा पद्धतीने नसतात, बरोबर आहे. त्यापैकी 10 तरी नक्कीच उपद्रवी घटक असू शकतात, बरोबर. हे मी मान्य करतोय, हायपोथेटिकल सिच्युएशन मी पण मान्य करतो किंवा सुप्रीम कोर्टाने पण मान्य करतोय. महाराष्ट्रात तसंच झालेलं आहे. शिवाजी पार्कवर ज्या दिवशी आंदोलन झालं होतं लगेच दुसऱ्या दिवशी वगैरे पालकांना बोलून किंवा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वगैरे तशा पद्धतीने पोलिसांनी त्यांच्यावरती FIR केलेल्या होत्या. हां, देवेंद्र फडणवीस यांनी ते पुन्हा FIR वगैरे मागे घेण्याचं अधिसूचना काढून ते मागे घेतलेले आहेत, परंतु झालेलं होतं का नाही. मग अगदी प्रॉब्लेम तेच आहे पहा की सुप्रीम कोर्टाने आता मग त्याच अनुषंगाने आर्टिकल 142चा यूज करायचं ठरवलेलं आहे. कारण महत्त्वाचं काय मला इथं सांगायचं होतं, तर आर्टिकल 142चा इथं यूज झालेला आहे व इथे आर्टिकल 19 एक आलेला आहे आणि आर्टिकल 21 एक आलेला आहे. इथं 3 आर्टिकल महत्त्वाचे आहेत व UPSCचा फेवरेट आर्टिकल व आर्टिकल 21 आहे. यामुळे काय होणार आहे पहा, परीक्षेला गॅरंटीड इथं बॅकवर्ड लिंकेजेसनुसार प्रश्न विचारला जाऊ शकेल. ओके, व ही न्यूज इन प्रोसेस आहे. येणाऱ्या आगामी काळामध्ये अशा पद्धतीचे दबाव गटावरती प्रश्न विचारले जाऊ शकतील UPSC मुख्य परीक्षेला. ओके, डन. त्याच्यानंतर आपण वापस आपल्या वृत्तपत्र विश्लेषणाकडे येऊयात. गट ब, गट क, त्यासोबतच पहा UPSCच्या अन्य एक्झामसाठी हा प्रश्न गरजेचा येऊ शकतो, त्यामुळे लक्षात घ्या. दिव्या आणि विदितला अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर यावेळी महाराष्ट्राच्या 2 बुद्धिबळपटूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्यापैकी पहा नागपूरची 19 वर्षीय दिव्या देशमुख आणि नाशिकचा विदित गुजराती यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. ओके, तर प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. गट ब किंवा गट क परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, आणि UPSC किंवा नाबार्ड वगैरे ज्या एक्झाम आहेत ना त्यांच्यासाठी तर डायरेक्टली अर्जुन पुरस्कारांची यादीच तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे होमिओपॅथी डॉक्टरांची वैद्यकीय परिषदेतील नोंदणी स्थगित करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे. व पहा हा आर्टिकल आपण याच्यापूर्वी डिस्कस केला होता की 1 वर्षाची जर तुम्ही फक्त 1 वर्षाचाच तुम्ही अभ्यासक्रम करून जर डॉक्टर होत असाल तर त्याचा इम्पॅक्ट कसा पडणार आहे. आता शहरी भागातील जी जनता आहे त्यांच्यावरती यांचा इम्पॅक्ट कदाचित पडणार नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये याचा इम्पॅक्ट जास्त पडणार आहे. याबद्दल आजच्या पण लोकसत्तामध्ये आर्टिकल आहे, पण तो आपल्याला डिस्कस करायचा नाही कारण याच्यापूर्वीच आपण तो आर्टिकल डिस्कस केला आहे. त्याच्यानंतर प्लीज रेग्युलर राहा. रेग्युलर राहिल्यानंतर तुम्हाला हे सर्व बातम्या नक्कीच आपल्याशा वाटतील. ओके, डन. त्याच्यानंतर आधी प्रवास नंतरच चालकाला बक्षिसी. पहा
तुम्ही जर शहराच्या ठिकाणी म्हणजे जर जसं की छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे इथे जर असाल व ओला, उबेर या किंवा रॅपिडो अशा पद्धतीची बाईक टॅक्सीचा वगैरे वापर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय पहा अगदी आता इथं ए या ठिकाणी तुम्ही आहात व पहा बी या ठिकाणी तो बाईक रायडर आहे किंवा म्हणजे ॲटोची सर्व्हिस आहे किंवा टॅक्सी आहे, हे सर्व जरी असले ना व तुम्ही इथं ए या ठिकाणासाठी बुक केलात ना तरी ते लवकर येत नव्हते. तिथं काय म्हणायचे पहा त्यांनी 10 रुपये द्या किंवा 10 ते 100 रुपये द्या अशा पद्धतीने तिथं पहा टिप पूर्वीच मागायचे ते. ओके, म्हणजे तुम्ही लवकर बुक करा. आपला इथे पहा या एरियामध्ये 3 रायडर आहेत, त्या 3 रायडरपैकी तुम्ही जर जास्त टिप दिलात तर ते लवकर यायला तयार होतील. म्हणजे आता पहा ए या ठिकाणावरून मला बी या ठिकाणीपर्यंत बी तर घेतलंय ना आपण, ए या ठिकाणावरून मला सी या ठिकाणी जायचं आहे व हे अंतर आहे पहा 10 किलोमीटर. ओके, व 10 किलोमीटरचे पैसे किती होतात पहा तर 100 रुपये होतात. बरोबर, मग हे 100 रुपये मी त्यांना देणार, परंतु तो इथे जे 3 रायडर्स आहेत ते तुमच्याकडे लवकर येणार नाहीत. का लवकर येणार नाहीत? जोपर्यंत तुम्ही टिप देणार नाही तोपर्यंत येणार नाहीत. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं, 10 ते 100 रुपयेपर्यंतची इथे टिप द्यायचं. मग 100 रुपये प्लस टिप म्हटल्यानंतर पहा अगदीच जरी तो तुम्ही 20 रुपये दिलात तर 120 रुपये इथं होतात. मग ते लगेच तिथे जे रायडर आहेत ते तुमच्याकडे येतात. मग यामुळे काय होत होतं पहा, हे मनमानी होत होतं तिथं. बरोबर आहे. ओके, आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम इथं असा आहे पहा की जे लोकल ॲटो टॅक्सीवाले वगैरे त्यांचं पण इथं बिझनेस ठप्प आहे. बरोबर, मग याच अनुषंगाने पहा आता सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं, एक आदेश काढला आहे. जे ॲप्स आहेत तशा पद्धतीने म्हणजे ओला, उबेर यांना त्यांनी सांगितलं आहे किंवा तुम्ही हे पहिल्यांदा घेऊ नकात. तर पुन्हा तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीकडून टिप मागू शकता, परंतु मनमानी पद्धतीने तुम्ही हे कारभार करू शकत नाही व हे कन्झ्युमर राईट्सचं उल्लंघन आहे. कारण हा जो ग्राहक आहे, हा ग्राहकाला जर अर्जंट काम असेल व तो जर अशा पद्धतीने मनमानी करत असेल ते रायडरचं, म्हणजे तुम्ही सेवा देणार आहात ना, मग ते चांगल्या पद्धतीने सेवा द्या ना. हां, तुम्ही 100 रुपयेमध्येच ॲड करा मग त्यांची टिप, परंतु तुम्ही असं का दाखवत आहात की नाही नाही ते करावंच लागेल म्हणून. तर हे काय होतं पहा, कन्झ्युमर्सचं तिथं ब्लॅकमेलिंग पद्धतीचं आहे. मग हे कन्झ्युमर्सच्या त्या राईट्सचं उल्लंघन आहे असं म्हणत पहा सेंट्रल गव्हर्नमेंटने हे शटडाऊन केलेलं आहे. ही चांगली न्यूज आहे पहा, पॉझिटिव्ह न्यूज आजच्या दिवसाची. ओके, त्याच्यानंतर पुढे चला नेक्स्ट पहा, उपोषण मागे झारखंडमध्ये तिघांचे उपोषण मागे. पहा, झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी होती पहा की 2014 पासूनच्या जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत ना त्यांची चौकशी करायची. म्हणजे ज्या संस्थेद्वारे ह्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या ना त्यांची तुम्ही चौकशी करायला हवी असं त्यांनी म्हटलं होतं. मग झारखंड सरकारने हा रिझल्टच रद्द केला आहे 2014 पासूनचा. मग जवळपास 2000 व्यक्ती त्यावेळेस ना जॉबमध्ये लागले आहेत. म्हणजे 2014 पासून ते 2026 पर्यंत 2000 प्लस व्यक्ती तिथे जॉबला नक्कीच लागले आहेत ना. मग अगदी आता प्रॉब्लेम असा झालेला आहे पहा, त्या रिझल्टमध्ये मी पण आता 100 पैकी आत्ताच आपण उदाहरण पाहिलं ना, 100 पैकी 100 यांनी सर्वांनीच घोळ केला नाही. 100 पैकी 10 जण घोळ करणारे नक्की असतील तिथे. बरोबर आहे. पण प्रॉब्लेम कुठे झाला पहा की आपण एकाला बाजूला करण्यासाठी सर्वांवरती अन्याय इथं होण्यासारखा आहे इथं केसमध्ये. आता प्रॉब्लेम असा आहे पहा की यांनी 2014 पासूनचा रिझल्ट रद्द केला. मग 2014 पासूनचा रिझल्ट रद्द केल्यामुळे जे 2000 व्यक्ती तिथं लागलेली होती किंवा ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून जी नोकरी मिळवलेली आहे मग त्यांच्या नोकरीवर आता इथं दगा येऊ शकेल आहे पहा. 2014 पासूनची इथं CBI चौकशी होऊ द्या किंवा CID चौकशी होऊ द्या, परंतु हे जर 2000 व्यक्तींची जॉब गेली तर मग काय परत बेरोजगारी तीच आहे व 2000 खरंच ते 2014 पासूनचे परत जॉब वगैरे त्यांनी काढतील का, तर ते होऊ शकत नाही पहा. मग यासाठी नक्कीच चौकशी व्हावी, परंतु ते अगदी एखादी क्रायटेरिया तिथं त्यांनी ठरवावा की या बेसिसवरच आम्ही जे पूर्वी 2000 व्यक्ती लागलेले आहेत ना त्यांचं त्यांनी परत एकदा त्यांचं पण म्हणणं तिथं ऐकून घेणं गरजेचं आहे पहा. ओके, म्हणजे फक्त एका विद्यार्थ्यांनी आवाज उठवला म्हणून फक्त त्याची सर्वच मागणी मान्य करणं हे चुकीचं आहे. कारण ते 2000 घरं बर्बाद होऊ शकतील मग इथं डायरेक्टली. ओके, मग यासाठी पहा झारखंड सरकारने डायरेक्टली ब्लँकेट बंद करण्याऐवजी त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं पण म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे की बाबा त्यातील काही प्रामाणिक विद्यार्थी आहेत, त्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती कोणावरही अन्याय होऊ नये हे गरजेचं तिथं नक्की आहे. ओके, डन. पाहूयात म्हणजे पुढे आपण ती पण बातमी पाहणारच आहोत. न्यूज इन प्रोसेस आहे. त्याच्यानंतर PM केअर्स शालेय देणग्यांमध्ये घट. आता ही बातमी प्लीज म्हणजे उगाच सहज मी घेण्यासाठी घेतलेलं आहे इथं दिलेलं आहे, पण परीक्षेला येणार नाही त्यामुळे निश्चिंत राहा, गरजेचं नाही, यामध्ये डीप डाईव्ह वगैरे करू नका. डन. नेक्स्ट आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. 58 वरून 60% महाराष्ट्रात ज्यामधील जे कर्मचारी आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्यांची महागाई भत्ता वाढ झालेली आहे. गुड न्यूज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय विलंबाने शिंदे गटाला फायदा झालेला आहे. कपिल सिब्बल यांनी काल आर्ग्युमेंट केली पहा. तर आता
सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये पहा केस चालू आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना. ओके, मग या शिवसेना विरुद्ध शिवसेना केसमध्ये कपिल सिब्बल यांनी काल चांगल्या पद्धतीने एक आर्ग्युमेंट केली आहे पहा. तर अगदी मी याच्यापूर्वी पण तुम्हाला म्हटलं ना, महाराष्ट्र माझा म्हणून या केसला तर मी अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर लक्षात घ्या. आता काल कपिल सिब्बल यांनी म्हणण्याचा प्रयत्न काय केला पहा, की विधानसभा जे अध्यक्ष आहे त्यांच्याकडे ना अँटी डिफेक्शन लॉ इथं व्हायलेट झालेलं आहे किंवा नाही झालं, व इथे अँटी डिफेक्शन लॉ जर झालेलं असेल तर तिथं ना आमदारांना अपात्र करण्याची गरज असते. बरोबर आहे, हा निर्णय घ्यावं लागतं. कोणाला? तर विधानसभा अध्यक्षांना ही पॉवर देण्यात आली आहे अँटी डिफेक्शन लॉनुसार, बरोबर, किंवा 10व्या अनुसूचीनुसार, बरोबर. मग अगदी सुप्रीम कोर्टाने पहा त्यावेळेसच, म्हणजे ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 16 आमदार फुटले ना, त्यावेळेसच सुप्रीम कोर्टाने लगे म्हटलं होतं की बाबा तुम्ही इथं काय करा, राहुल नार्वेकर यांना म्हटलं होतं की तुम्ही काय करा, अँटी डिफेक्शन लॉ इथं झालेला आहे का नाही हे चेक करा. मग पहा राहुल नार्वेकर यांनी मुलाखती देत वगैरे राहिले, परंतु त्यांनी निर्णय दिला नाही. मग परत पुन्हा किती पहा 22 आमदार तिथं फुटले. ओके, मग तरी देखील पहा सुप्रीम कोर्टाने परत त्यांना म्हटलं होतं की तुम्ही निर्णय घ्या, पण नाही. आता हे माझे शब्द नाहीत, तत्कालीन CJI DY चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकर यांना फटकारलेलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की मुलाखत देत फिरू नका, तुम्हाला जे काम सांगितलेलं आहे ते घ्या. ओके, प्लीज, म्हणजे मी फॉलो केलं आहे, तुम्ही पण न्यूज चॅनल वगैरे तत्कालीन वेळेस पाहिला तर ते तुम्हाला समजून जातील किंवा बातम्या. ओके, प्लीज पहा, मला या पद्धतीनेच घेऊ द्यात, कारण तुम्ही पार्टी वगैरे त्या पद्धतीने करू नका. ओके, जरी तुम्हाला वाटत असेल ना, तरी लोकसत्ताचा हा निर्णय तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगून जातो. मी डे 1 पासून म्हणतो की लोकसत्ताने हे अशा पद्धतीनेच का छापलं असेल. ओके, ठीक आहे, जाऊ द्यात, मला पॉलिटिकलमध्ये जायचं नाही, परंतु संविधान किंवा छोटं मोठं जे वकील तुम्हाला बनायचं आहे त्याबद्दल थोडक्यात सांगेन मी तुम्हाला. तर पहा, सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलं होतं विधानसभा अध्यक्षांना की बाबा तुम्ही लवकरात लवकर अँटी डिफेक्शनवरचा निर्णय घ्या. परंतु पहा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तर पहा त्यांनी पहिल्यांदा नोव्हेंबर डिसेंबरचीच टाईमलाईन दिली होती. मग डिसेंबर पण गेलं, पहा दिवाळीमध्ये निर्णय घेता आला नाही म्हणून त्यांनी डिसेंबरची 31 तारीख दिली, पुन्हा 10 जानेवारी दिली, त्यानंतर फेब्रुवारी, अशा पद्धतीने तारीख दिली होती. परंतु पहा यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. मग त्यामध्येच पहा कोणाचा निर्णय आला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आला. व इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कोणत्या बेसिसवर निर्णय दिला तुम्हाला माहिती आहे. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी काय म्हटलं पहा, की जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे महाराष्ट्रामधील, तर त्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त मेजॉरिटी आहे. आम्ही त्या अनुषंगाने काय करत आहोत, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली यामधील जी मेजॉरिटी आहे त्या अनुषंगाने आम्ही एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना आहे असं त्यांनी निर्णय दिला. ओके, मग आता कपिल सिब्बल यांचं काय म्हणणं आहे, जर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जर विधानसभा अध्यक्षांनी पहिल्यांदाच हा निर्णय दिला असता की हे जे 16 आमदार होते ते डिस्क्वालिफाईड झालेले आहेत, म्हणजे काय म्हणू शकता अपात्र 16 आमदार ऑलरेडी झालेले आहेत, असं जर त्यांनी निर्णय दिला असता तर हे 22 आमदार पुन्हा फुटले असते का, तर बिलकुल फुटले नसते. व हे पण फुटले, म्हणजे हे 16 आमदार पण तिथंच 16 आमदार तिथंच डिस्क्वालिफाय झाले असते, पुन्हा त्यांना निवडणूक लढता आली नसती. व हे जे 22 आमदार आहेत त्यांना पण तिथंच म्हणजे हे तर फुटलेच नसते ना. तर मग पहा हे झालंच नसतं, एवढं मोठं प्रकरण झालंच नसता. ओके, व एवढं मोठं प्रकरण झालं नसतं म्हणजे हा जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निकाल दिलेला ना, हा निकाल पण आला नसता. ओके, व एवढं सगळं झाल्यानंतर परत पहा सुप्रीम कोर्टाने पण काय म्हटलं पहा, की हे जे सर्व काही चालू झालेलं आहे ते बेकायदेशीर आहे व भगतसिंग कोश्यारी तत्कालीन राज्यपाल होते, त्यांनी चेस खेळलेला आहे महाराष्ट्र राज्यासोबत. तर कदाचित तुम्हाला थोडंसं वाईट वाटत असेल, परंतु सुप्रीम कोर्टाचे हेच बोल होते. तुम्ही प्लीज जजमेंटची कॉपी पाहू शकता. व यामध्ये पहा सुप्रीम कोर्टाची पण थोडीशी चूक आहे, कारण सुप्रीम कोर्टाने जर त्याच वेळेस याला जर फटकारलेलं असतं किंवा सुप्रीम कोर्टाने एकाच गोष्टीवरती त्यांनी जर निर्णय घेतला असता तर पहा हे सर्व झालं नसतं. व सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे की हे जे सरकार होतं ते बेकायदेशीर होतं. ओके, आता अगदीच हे मी जास्त बोललेलं आहे, पण आय होप बेकायदेशीर होतं असं सुप्रीम कोर्टाने स्वतःहून मान्य केलेलं आहे. ओके, त्यांच्या जजमेंटमध्ये हे सर्व दिलेलं आहे. नेक्स्ट पहा, शॉर्टकट डॉक्टरी आणि रुग्णांचा जीव. हा आर्टिकल याच्या पूर्वीच आपण डिस्कस केलेला आहे, त्यामुळे मी या आर्टिकलला जास्त आता भाव देत नाही आहे, कारण त्या दिवशीच आपण हे सर्व काही चर्चा केलेलीच होती. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचा आहे, कारण नुकतंच एक केंद्र सरकारची अधिसूचना आली त्यानिमित्ताने. हा आर्टिकल प्लीज खूप मोस्ट IMP आहे, 5 स्टार तुम्ही याला म्हटलात तरी चालेल. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे वेस्टर्न घाट हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे व MPSCला पण हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकेल किंवा UPSCला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. किंवा पहा याला कात्रण स्वरूपातून तुम्ही प्लीज याची स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या संग्रहामध्ये नक्की ठेवा.
मस्त आहे पहा, हा आर्टिकल खूप मस्त आहे. मी पूर्ण आर्टिकल पहा ना, अशा पद्धतीने पूर्ण रंगीबिरंगी करून हायलाईट करून ठेवलेला आहे. याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होईल. तर प्लीज तुम्ही याला तुमच्या संग्रहामध्ये जपून ठेवा, कारण यावर्षी किंवा पुढल्या वर्षी याबद्दल प्रश्न याबद्दल नक्की येणार म्हणजे येणार. ओके, दरवर्षी तर येतच पहा वेस्टर्न घाटवरती UPSCला प्रिलिममध्ये. तर प्लीज या आर्टिकलला तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचं आहे. आजचं होमवर्क ते असेल नक्कीच. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपतं. हां, ही यादी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर ही यादी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डन. त्याच्यानंतर पुन्हा आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये आता एकच आर्टिकल आलेला आहे महत्त्वाचा, तो पण काही गरजेचा नाही आहे. ओके, पहा यांनी इथं सुरुवात करत असताना लेखकांनी एवढं केंद्र सरकारला धारेवर धरलेलं आहे की जी MG नरेगा स्कीम आलेली आहे, सॉरी MG नरेगा लास्ट इयरला 2025 मध्ये होती, बरोबर आहे. व यावर्षी कोणती आलेली आहे तर VBG रामजी ही स्कीम आलेली आहे. मग VBG रामजी सॉरी जुलै 2025 मध्ये जी आकडेवारी 100 होती ती आता फक्त 50 झालेली आहे. कधी? जुलै 2026 मध्ये आल्यानंतर. मग यामुळे त्यांनी काय म्हणत आहेत की बाबा रोजगार घटलेत, VBG रामजी स्कीम आल्यानंतर लगेच रोजगार घटले. पहा, येऊ तर द्या त्या स्कीमला, लागू तर होऊ द्या, अप्लाय तर होऊ द्या चांगल्या पद्धतीने, मग त्याबद्दल आपण चर्चा करूयात. ओके, पहिल्याच दिवशी तुम्ही म्हणत आहात की नाही 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 रोजगार पूर्ण घटले. व पहा, VBG रामजी या स्कीममध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपलं शेतीची कामं वगैरे असतील ना त्यावेळेस रोजगार तिथं देता येणार नाही, असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. व इथे 125 दिवसांचं त्यांनी बंधन केलेलं आहे. मग तुम्ही असं डायरेक्टली लगेच पहिल्याच दिवशी आरोप करणं हे चुकीचं आहे. म्हणजे मान्य आहे सरकार विरोधी बोला, परंतु किती बोला ह्याला पण थोडंसं एक मर्यादा असते. म्हणजे त्यामुळे हा आर्टिकल काही गरजेचा नाही आहे. पुन्हा शेवटी जाता जाता यांनी पण मान्य केलं आहे पहा की नाही 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 थोडंसं आपण थांबायला पाहिजे, आता तर ही स्कीम चालू झालेली आहे. मग मी पण तुम्हाला तेच म्हणत आहे पहा की ही नुकतंच स्कीम चालू झालेली आहे. हां, परीक्षेला प्रश्न असा विचारला जाईल पहा की VBG रामजी सी स्कीम आहे ती स्पष्ट करा, असा परीक्षेला प्रश्न येईल. परंतु त्याचं सक्सेस किती आहे हे असं म्हणजे नाही, हे काय म्हणू शकता इमॅच्युरिटीचं ते लक्षण आहे. त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके, तर द हिंदूमध्ये काही महत्त्वाच्या बातम्या होत्या, ती एक महत्त्वाची बातमी होती. त्यानंतर मेटाबद्दलची एक केस आहे, ती एक बातमी आहे. ओके, त्याच्यानंतर लोकसत्तामध्ये आर्टिकल जर तुम्ही म्हटलात तर लोकसत्ताचे आर्टिकल खूप घनघोर असतात. त्यापैकी एक आर्टिकल म्हणजे निर्मला सीतारामन यांच्याबद्दलचा आर्टिकल आलेला आहे, तुम्ही समजून घेतला असाल. त्यानिमित्ताने आपण आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.